वरदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सबंधे जडजीव तारुनिवरा कृता पुता इधरा दातारा करुणाकरा वरमते द्यावे विभू गुरुजरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। आतापर्यंत आपण आपले 9 अध्याय झाले, आता 10वा अध्याय सुरुवात होतो आहे। ऋषी वैशंपायन म्हणे राया प्रती सुरनमे द्विभेग सांगतो श्रीपती, कोण्या योगी कोण दर्शन झाले ती ते ऐक सुखदेवा। मग श्रीकृष्ण महाराज सांगतायत त्याला कोण्या योगी कोण दर्शन झाले ते ऐक म्हणे सुखदेवा। आता हे नक्षत्र पळ घडी ऐक, आता या नक्षत्राची जे पळ घडी असेल त्या घडीवर लक्ष दे। अष्टमीशी सोम नदी सोम दिने तिये दिनी झाली कृतयुग रचना। त्या का आता ते नक्षत्र पळ घडी आहे का प्रभव संवत्सर चैत्र शुद्ध पक्षलवनिका रोहिणी नक्षत्र अमृत घटिकान अष्टमीशी सोमदिने तिये दिनी झाली कृतरचना। कृतयुगाची रचना सांगितली। मग आता श्रीकृष्ण महाराज सांगताय कोणाला, शुकदेवाला, की शुकदेवा ऐक, आता कोणत्या युगात कोणत्या युगात कोणतं दर्शन झालं परमेश्वराचं ते मी तुला आता सांगतो आहे। आणि पुढे या कृतयुगाची रचना सांगितली। अष्टमीशी सोमदिनी, अष्टमीच्या दिवशी सोमवारी कृतयुगाची रचना झाली। पुढे वेळ नाम संवत्सर जाना फाल्गुन वद्य अष्टम अमावस्येशी रवी दिनान कृतयुग संपूर्ण झाले। पुढे व्यय नाम संवत्सर फाल्गुन वद्य अमावस्याच्या रविवारी कृतयुग संपूर्ण झाले। प्रथम कृतयुगामध्ये 3 शक 5 लक्ष मनुमान धाता लक्ष 1 26 लक्ष मुचकुंद राज तिलकन ते कृतयुग 32 लक्ष। कृतयुग 32 लक्षाचं होतं। कृतयुगाची आयुष्य मर्यादा 32 लक्षाची होती। तर ते कोणतं सांगितलं आहे? प्रथम कृतयुगामध्ये 3 शक झाले, ते कोणते? 3 शक। त्याच्यानंतर 5 लक्ष मनुमाता धाता लक्ष 1 5 लक्ष मनुमाता धाता लक्ष 1 26 लक्ष मुचकुंद राज तिलक ते कृतयुग 32 लक्ष। असं सर्वेची गणिता किती झाली आहे? 32 लक्ष। मग त्रेतायुगा सर्वजित संवत्सर, मग त्रेतायुगाची रचना झाली तर सर्वजित संवत्सर होतं त्या टायमाला। चैत्र शुद्ध प्रतिपदा मंगळवार तिथी अष्टमी रोहिणी नक्षत्र रचना चौघडीची। आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा मंगळवारच्या दिवशी त्रेतायुगाची अष्टमी तिथी अष्टमी आणि रोहिणी नक्षत्रावर रचना या चौघडीची म्हणजे या त्रेतायुगाची। विजय संवत्सरी फल फाल्गुन वद्य तिथं अमावस्या दिन बुधवार संपूर्ण एका युगाचा संबंध आला असे शुकदेवा। आणि मग श्रीकृष्ण महाराज सांगताय शुकदेवाला की संपूर्ण युगाचा संबंध आला आहे। विजय संवत्सरी फल फाल्गुन वद्य तिथं अमावस्या दिन बुधवार संपूर्ण युगाचा आला असे। त्रेतायुगा माझी जे झाले शकचार बाळिया वेणू दुधुंबी चौथा रघुवीर तो बळीया दशलक्ष 5 सहस्र संख्या असे तयाची। त्या बळीया ची लक्षा किती आहे? बळीयाची दशलक्ष 5 सहस्र संख्या आहे। वेणू 4,18,000 अधिक वेणू 4,18,000 अधिक म्हणजे 18,000। शक दुधुंबी 12 सहस्र लक्ष 1 चौथा रघुशक ऐक तहकीक पाऊण लक्ष जाणार। रघुशक चौथा त्या रघुशकामध्ये पाऊण लक्ष
किती? 5.25 लक्ष. ऐसे 16 लक्ष त्रेतायुग गेली. असे 16 लक्ष त्रेतायुगाचे झाले. किती? 16 लक्ष. प्रभमन नाव संवत्सर पातली. या प्रभन नाव संवत्सर झाले आल्यावर श्रावण शुद्ध अष्टमी बुधवारी रायान रचेले द्वापार युग. श्रावण महिन्याच्या अष्टमीला बुधवारी द्वापार युगाची रचना झाली. उभारिले शुभ घटिका नक्षत्राते भरले काळ गुरुवासी समाप्त. भरले काळ गुरुवारी समाप्त. उभारिले शुभ घटिका नक्षत्राते आणि असं गुरुवारी समाप्त. पुढे होईल पुढे तुझं सांगतो वृत्तांत म्हणे श्रीकृष्ण देवा. श्रीकृष्ण महाराज सांगतायत, ऐक पुढचा वृत्तांत कसा आहे तो मी तुला आता सांगतो. आता द्वापार युगाचे शक ऐका. राजा रुक्म भरतराव देखा. भरत शकाचा झाला 7 लक्ष लेखा वर 98 सहस्र. त्या भरताचा शक किती होता? 7 लक्ष आणि वर 98,000. रुक्मराव तो शक 2 सहस्र. ऐशी संख्या 8 लक्ष द्वापर. आता सकळ कळीचा विचार पुढे ऐक शुकदेवाशी. द्वापार युगाची 8 लक्षाची रचना होती. आता पुढे तुला कलियुगाची रचना सांगतो असं श्रीकृष्ण महाराज शुकदेवाला म्हणतात. सर्वजित संवत्सर अश्विन मासी शुद्ध पक्षी काळ घडी उग्र कर्मी. काळ कसा? काळ घडी उग्र होती. रोहिणी नक्षत्र मंगळवार दिनी कलियुग आरंभ होय. मंगळवारच्या दिवशी कलियुगाची रचना झाली. आता ऐका कलियुगाचे शक 7. युधिष्ठिर विक्रमशाली वनसुत. विजयी नंदन नागार्जुन बोलतन शास्त्र पुराण प्रसिद्ध. कलियुगाचे किती शक आहे? 7. युधिष्ठिर विक्रम शालिवान सुत विजयी नंदन नागार्जुन. हे शास्त्रपुराणात सांगितलं आहे. कलंकी माझी कळ लावून देणारी भांडण बहळ. नीळ कलंकी राजा बसोरवंशी बाळन तो करी 4 वर्णाचा भेदा भेळन. शेवटी युग संहार. आणि ह्या युगाचा संहार कसा होईल तर 4 वर्णाचा पुढे भेदाभेद होईल. कळ लावून भांडणं होतील आणि त्या टायमाला बसोर राजा असेल. प्रथम तो युधिष्ठिर सहस्र 3. 2 सहस्र विक्रमशाली वाहन. 38 सहस्र विजाभिनंदनन. नागार्जुन 3 लक्ष. नागार्जुन किती लक्ष आहे? 3 लक्ष. 38 सहस्र विभाजिनंदनम. 2 सहस्र विक्रम शालिवान. विक्रमाचं शालिवानाचं शक 2000च आहे. कलंक संख्याची संख्या 2 सहस्र. कलंकी जाणीजे 10 सहस्र. ऐसे सकळ युग लक्ष 4 ते संपले सोमवारी. असं कलियुग सोमवारी संपणार आहे. तव शुकदेव म्हणे सारंग पाणी कोण दर्शन कवन युग प्रमाणे. कवने शास्त्र काय मंत्री स्मरणी काय पावतील फळवण म्हणे. शुकदेव काय म्हणतो आहे? श्रीकृष्ण महाराज देवा कोणत्या युगात कोणतं दर्शन आणि कोणता मंत्राचा जप केला जाईल आणि कोणतं फळ पावणार आहे. देव म्हणे कृतयुगी मनुष्य कांत. हंसरूपी अवतरला श्री भगवंत. ज्ञानी आसन कादिका महात्म पंथन मंत्र गायत्री चतुर्पदाचा. आणि मग देव काय सांगतायत? कृतयुगामध्ये मनुष्याला 1 लक्षाचं वर्ष आयुष्य होतं. हंसरूप त्या टायमाला अवतार धारण केला हंसरूपाने भगवंतांनी. आणि ज्ञानियाला सनकादिकाला यांना ज्ञान देऊन महात्मा पंथाची स्थापना केली. मंत्र गायत्रीपद सांगितला. मन धाता सखी श्रीपदा दर्शन. त्यासी श्रीपदा गायत्री मंत्र स्मरण. ऐसी हे कृतयुगीचे 2 दर्शन. जाणे जे शुकदेवाने या कृतयुगात 2च दर्शन आहे. त्या कारण गायत्री मंत्र स्मरण. प्रथम त्रेतायुग शंख बळी माझारी. आले अगम निर्मिले सुदर्शन मुद्री. करिता योग सिद्धी स्मरण गायत्री. तेची मंत्र अगम. आणि जे सुदर्शनापासून निर्माण झालेले आहेत ते सिद्धिमंत्र गायत्री मंत्र करतात आणि तेच आगम आहेत. ते अशी होय अमर. त्याला अमरफळ पावन होते. दुसऱ्या रेणूची जटाधारी दर्शन.
विग्रह परमहंस गायत्री राज्य फळ निधानन पावन पतन रूप. आणि दुसरा जटाधारी दर्शन आहे. तिसरा दुधुंबी शाखा माझी एक लिंग दर्शन झाले गायत्री एक पावती फळ विश्रामांत अंती नरक. आणि लिंग दर्शन झाले, लिंगाचे दर्शन गायत्री एक, मग कोणतं फळ पावतात? नरकाचं. भोगिता दुःखरूप. चौथा रघुशक झाले भक्त वैरागी षडदर्शन वेगळे राम शब्द जगी तारक तुळशी मंत्र रूपी तिलकाठी पावती भक्तीचे फळ. आणि मग चौथा रघुशक झाला. त्या रघुशकात वैराग्य भक्ती. षडदर्शनाचं वेगळे राम शब्द जगी, साऱ्या जगात राम शब्द. तारक तुळशी मंत्र रूपी तिलकाठी पावती भक्तीचे फळ. तसे ते भक्तीचे फळ पावतात. आता द्वापार युगाची शक दोन, पहिला रुक्म दुसरा भृतुनंदन कुंची दर्शन झाले रुक्मापासून स्मरण अरिहंत मंत्र. आणि द्वापार युगात दोन शक, पहिला रुक्म दुसरा भृतुनंदन. कुंची दर्शन झाले रुक्मापासून स्मरण हरी अंत हा मंत्र. त्याच्यापासून हरी हा मंत्र. ऐसी सहा दर्शने उत्तरोत्तर योगी बोलती प्रमाण ऋषी वाक्य प्रसंगी आपले धर्म प्रतिष्ठा मान्यता जगी भोगती वर्तमानी. आणि एवढे मोठे ऋषीमुनींनी सांगितले आहे. ऋषी वाक्य प्रसंगी आपले धर्म हे करतात आणि भोगतात. आता ऐका साई शास्त्राचा संवाद सगुण निर्गुण दोन्ही भक्तीचा भेद. शास्त्र पुराण आपण चारी वेदन ऋषी कृत नाना ग्रंथ. आणि ऋषींनी अनेक ग्रंथ केले, परंतु खरं कोणतं आहे? पुराण आणि चारी वेद. देव निरूपताती आगमसूत्र ऋषी कथिताती अपार ग्रंथ विचित्र जीव व्यासाल करिताती सर्वत्र अज्ञान अन्यथा ज्ञान. मग ऋषीनं कोणतं सांगितलं, देवतानं कोणतं निरूपण केलं, असं शास्त्र ते करत आणि असा धर्म आचरण करत. त्याच्यानं काय होय? अन्यथा ज्ञान. किंचितार्थ बाळ भंगारा अनाथा सर्व कर्म कथिला चौखरा ते एकची ब्रह्म पावले विस्तारा म्हणती अन्यथा ज्ञानी. अन्यथा ज्ञानी काय म्हणतात? की जो किंचितार्थ बांबाळा असा आहे, अनाथाचा सर्व कर्म कथिला चौखुरा ते एकीचे ब्रह्म पावेले विस्तारा, तो एकच ब्रह्म पावतो. म्हणून जीवकृत देवताची ज्ञान देता ती सुखंती पतनार्थ जाण ब्रह्म ओंकारापासून वेद चारी. हे चारी वेद कोणापासून आहे? ब्रह्माचपासून, ओंकारापासून. परंतु यांची भक्ती केल्यानंतर परत जीवाला मुक्ती नाही, परत पतन होतो. सुखफळ भोगल्यानंतर देवतेचं सुखफळ आहे ते भेटल्यानंतर देवता ज्ञानानं, मग ते भेटल्यानंतर तोपर्यंत तो त्या ठिकाणी सुख भोगतो. सुख संपल्यानंतर परत मृत्यूलोकात जन्माला येतो. ओंकारापासून चारी वेद आहे. होती षडांग बोलणे त्रिविधा परी भेद भेद कर्मवाद आणि ईश्वरी धरती ईश्वर भाव. असा भेद आहे या ईश्वराबद्दल. श्रीकृष्ण म्हणे कल्पक्षयाधी उत्पत्ती ओंकार भवा भेद सोक्ती तैसे निरूपिले चतुर्मुखाप्रती मनमंत्र अंत नाही. आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात ओंकाराचा जो भेद आहे तो चतुर्मुखी म्हणजे ब्रह्माला निरूपण केला होता. परंतु ओंकाराचा भेद सोक्ती ऐसे निरूपिले चतुर्मुखाप्रती मनमंत्र अंत नाही. मनमंत्र त्याचा अंत नाही. चतुर्वेद भेद बोलती तिनी ऋग्वेद जंबुक शब्द गरजे वाणी यजुर्वेद दर्द गरजे ध्वनी उमटे आकाशा माझी. आणि या चतुर्वेदाचे जे भेद आहेत, जे भेद सांगितले आहे, ऋग्वेद जंबुक म्हणजे कोळ्यासारखा गरजतो ऋग्वेद. यजुर्वेद दरदर शब्द गरजे ध्वनी उमटे आकाशा माझी. सामवेद रुद्रमुख भैरव शब्द ओंकारामुखी बोल अथर्व वेद ध्वनी उमटे गंधर्वा सारिखे नाद त्रिकाळ प्रकार भेद जाना.
ओंकाराचा भेद आणि हे त्रिकाळ भेद आहे. हे भेद तुम्ही जाणा. कारण गंधर्वासारखा कोणाचा ध्वनी ओंकारमुखी बोले अर्थ अथर्ववेद. अथर्ववेदाचा ध्वनी कसा आहे तर गधर्वासारिखे नाद. जसं गध आरवळतं तसा. असो हे 14 मनू आणि सप्तऋषी मिळून त्यांनी केला विस्तार विवादाशी. नाना मंत्र करोनिया जनासीन भासविली तीर्थव्रते. नसो हे 14 मनू आणि जे सप्तऋषी आहे ना, या सप्तऋषी आणि 14 मनू, या 14 मुनी मिळून यांनी जीवांना भ्रमात पाडलं. परमेश्वराकडे जाऊ दिलं नाही. देवतेच्या भक्तीत त्यांनी त्यांना गुरफटून टाकलं. आणि नवीन नवीन मंत्र जगाला सांगून आणि जगाला भासवलं. तया वेदात सिद्धांताचेनी आघारे साई शास्त्र निघाली पृथक्कारे. दंडी मुंडिली न जगी विस्तारे. पाखंडीशी अंत नाही. जगामध्ये पाखंडाचा अंत नाही. साई शास्त्र निघाली पृथ्वी कारणानं. ब्रह्म महाब्रह्म इति माया मोहितं ब्रह्म भगवानं ब्रह्म उच्यते. रुद्र महारुद्र इति माया मोहितं विष्णू भगवान श्री विष्णू उच्चारिते. रुद्राचा जप करतात. ब्रह्माला भगवान म्हणून त्याची पूजा करतात. रुद्र म्हणतात. विष्णूला भगवान समजून विष्णूचं उच्चार करतात. विष्णू उच्चारतात. ओंकार महाओंकार भगवान ओंकार महा उच्चते. असं सर्व वाय करतात. नयायिक वैशिक दो शास्त्री यथार्थ भेद. शास्त्री अथर्वन दाती अभेद. भाट प्रभाकर दो ठाई कर्मवाद. थोर लीळा असेल त्या भाटाईनं 2 ठिकाणी करून ठेवला आहे, म्हणून त्याची खूप लीळा आहे. कान जे श्लोक कामी मुद्रा धर्मी. कुंची योगी लिंगी शाखी जाटी वेदांत वैदंडी. न्यायमुंडी भोक्ता मार्ग हा असे ह्या श्लोकात सांगितलं आहे. न्यायशास्त्र रुद्रापासोनी ते महारुद्रापासी निरोपिले. महारुद्रे कैलास रुद्रा सांगितले. मैसे गौतमा प्रति गौतमापासून पिचिन्नला ऋषी अभ्यासिले ब्रह्मगिरी पर्वताशी. मग यांनी हे न्याय जे शास्त्र आहे हे रुद्रापासून आलं आहे. मग त्या एका रुद्रानं महारुद्राला सांगितलं. महारुद्रानं कैलासावर हे केलं आणि त्यानं कैलासावर येऊन मैसे गौतमाप्रती सांगितलं. गौतमापासून पिछानला ऋषी. गौतमापासून पिछला पण ऋषी आहे. त्यानं ते अभ्यास केला आणि त्याच्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावर त्यानं त्याचं आचरण केलं. मग तेथून झाले मृत्यूलोकाशी प्रकाशले शुकदेवा. म्हणून तिथून मग मृत्यूलोकात गेले. ऐक म्हणे शुकदेवा, तुला हा प्रकाश दाखवतो आहे. प्रकाशले म्हणजे त्याला प्रकाश दाखवला. वेदात शास्त्र महाब्रह्माने केली. सत्यलोकी चतुर्मुखाशी निरोपिली. तेने संख्याधिवाम देवासी कथिले येऊनी पैठणांमध्ये. सत्यलोकात हे ब्रह्माला निरोपिलं होतं. मग त्यानं येऊन पैठणला येऊन हे सांगितलं. सांख्यशास्त्राचा करता विष्णू आपण केले तेने कपिलाशी निरूपणन. सांख्यशास्त्राचा निर्मिता कोण होता? विष्णू. त्यानं हे कपिल मुनीला सांगितलं होतं. कपिलाशी सांगितले. पंच ऋषीशी सांगितले ज्ञान. लोणार मेहकराशी. लोणार आणि मेहकर या ठिकाणी त्याने पंच ऋषीला ज्ञान सांगितलं आहे. योगशास्त्राचा करता शुक्राचार्य भारी. योगशास्त्राचा करता कोण आहे? शुक्राचार्य. तेने प्रबोधिले संगतिरीच्या अंतरी. त्यानं ते संगतिरीच्या अंतरी सांगितलं. संगे ते निरोपिले कल्याण खुदा खंदारी. संगनं ते कल्याण खंदारीला सांगितलं. याज्ञवल्काप्रती सांगितलं. आणि धर्मशास्त्राच्या बृहस्पती करता तो जयमुनीशी झाला निरोपिता. जयमुनीपासून मीमांके त्वरिता.
घेतले मामळेश्वरी. आणि मग जयमुनीची पत्नी होती, धर्मशास्त्राचा बृहस्पती करताय तो जयमुनीची आला निरूपता. जयमुनीपासून मीमांसिकेला त्वरित घेतले. मग नंतर माळमेश्वराशी कामशास्त्र ते कली विश्वंभरे केले. कामशास्त्र कोण केलं? कली विश्वंभरानं. ये उने वात्सायना प्रती सांगितले, वास्तायने जालंधरी प्रती म्हणितले, काऊराचार वाको. आणि मग तो वात्सायन नावाचा एक ऋषी होता, त्याला सांगितलं आणि त्याच्यापासून त्यानं जालंधराला सांगितलं. असो हे 6 शास्त्र 6 दर्शन सगुण निर्गुण तया ज्ञानाचे प्रमाण. आता ऐकिया तयाचे फळप्रधान कैसे बोलिले असे. आता हे सर्व 6 शास्त्राचं तुला दर्शन सांगितलं आहे. हे 6 शास्त्र सांगितले सुखदेवा. आता तुला पुढचं सांगतो आहे म्हणे. श्रीकृष्ण महाराज म्हणता की ज्याच्यापासून तुला मोक्ष होणार, कामशास्त्र कोण? विश्वंभरानं निर्माण केलं. वेदी श्रीपाद संन्यास बोलिला, तो एके पुरातन असे गा रचिला. मग उत्तर बहुप्रकाश झाला अनेक अवर भक्तीचा. मग त्या श्रीपादात श्रीपाद संन्यासी होते, त्यांनी आचरण करून सर्वात दूर हे केलं. उत्तर बहुप्रकाश झाला त्याचा, अनेक अवर भक्ती. आणि जेणे होय माझा मोक्ष सांग, ते कल्पाचा आधी निर्मिले. ज्ञानमार्गम्या पंचरूपे संभवी युगायोग. मग श्रीकृष्ण महाराज म्हणताय सर्व मोक्षयोग माझा चांगला आहे. कोणाचा? श्रीकृष्ण महाराजांचा. जीवा अशी द्यावया हेतू, असो हे वेद मार्गीची सगुण भक्ती. आणि माझी परात्पर निर्गुण प्राप्ती. हे द्विधा मार्ग पुरातन बोलिले ती. आणि असो आता वेदानं जे सांगितलं आहे ते अलग आहे, आणि माझी निर्गुण भक्ती आहे ही. तुला या निर्गुण भक्तीतून तुला परमेश्वर प्राप्ती होणार. आणि या भक्तीतून तुला मोक्ष प्राप्ती होणार, परमेश्वर प्राप्ती होणार. तिथूनच जन्म मृत्यूचा फेरा चुकणार. कोण सांगताय? श्रीकृष्ण महाराज. कोणाला? शुकदेवाला. असो हे वेद मार्गची सगुण भक्ती आणि माझी परात्पर निर्गुण प्राप्ती. हे द्विधा मार्ग पुरातन बोलिले पुढे ऐक प्राप्तिफळ. पुढे ऐक. आता हे मी तुला सांगितलं आहे, आता याचे प्राप्तिफळ काय, याच्यापासून काय प्राप्त होते आणि कोणतं फळ मिळते ते ऐक. आता ऐका. कामशास्त्राचे पंथी जे शास्त्र चोर पावले अमरावती, हीन क्रियेन मनुष्य येते जन्माशी. आणि जे चोरतात कामशास्त्राचे पंथी, म्हणजे त्या मार्गाला जाऊन चोरीनं कामशास्त्र करतात. हीन क्रिय मनुष्य येते जन्माशी. दुसरे धर्मशास्त्रीचे जाती शेवडे. धर्मशास्त्राचे किती जातीचे शेवडे आहे म्हणे. हां, तयाची त्रेतायुगीची प्राप्ती जोडे. उत्तम मध्यम मंत्री जगती उघडे. पावती वैकुंठासीन. त्या त्रेतायुगातलं जे जोडलेलं आहे त्यांना उत्तम मध्यम फळ मिळून आणि वैकुंठाला पावतात. पहा, तिसरे योगशास्त्रीचे जंगम. पावले कैलासी आचरे उत्तम. हीन क्रिया एक दीपू मनुष्य जन्म. विश्राम राजपथ. आणि मग पुढचं कोणतं आहे? तिसरे योगशास्त्राचे आहे. तर त्याच्यापासून काय होते? कैलासाची प्राप्ती होते. हीन क्रिया एक दीपी मनुष्याला विश्रामपद राज्यपद भेटते. सांख्यशास्त्रीचे दशनाम तपोनिध. सांख्यशास्त्रीचे किती तपोनिध आहेत. उत्तम आचार झालिया संख्यास सिद्धी. फळ पावते त्रेतारंभी राजपद. मृत्यूलोकी शुकदेवान. मग म्हणे शुकदेवा, सांख्यशास्त्राचे दशनाम तपोधीन आहे म्हणे, आचरतात, परंतु काय पावतात? मृत्यूलोकी परत येतात. 5वे ते वेदशास्त्राचे श्रीपाद. वेदाभ्यास करून सूत्र छंद. ते जन्मले मृत्यूयोगी क्षुधा निषेध. होती त्रिगुण उपासक. मग त्रिगुण म्हणजे तिन्ही देवताचे उपासक होतात. ते जे 5वे वेदशास्त्राचे श्रीपादाचे जे
वेद अभ्यास करतात, त्याच्यापासून शास्त्रसूत्र छंद घेतात, ते जन्मले लोक शुद्धा निषेध ऐशी त्रिगुण उपासक असतात, म्हणजे तिन्ही देवतेचे उपासक असतात. ऐशी ये 5 दर्शने तू ऐक, झाले सगुण देवताचे उपासक, म्हणून नास्तिक फळ अंती दुःखा. म्हणून त्यांना कोणतं फळते? नास्तिक फळ. आणि अंती काय राहते? दुःख. पडती भ्रम आहे माझी, आणि भ्रमात पडतात. का? जे श्लोक आहे, शुनमे विधी भक्ती सगुण निर्गुण तथा सगुण प्राप्त वैकुंठ निर्गुण पद मोक्षे. निर्गुण पद मोक्षाचं आहे, सगुण पद प्राप्त वैकुंठाचं आहे. आता ऐकावे न्यायशास्त्राचे म्हणते, जे स्मरती निर्गुण ब्रह्म परब्रह्माते, ते आ ब्रह्मपदा पावती अक्षय मुक्ती, ते अविनाशी भक्तीचेनी. आणि जे नित्यस्मरण परब्रह्माचं स्मरण करतात, परमेश्वराचं, ते भक्तीचे अविनाशी भक्तीला पावतात. ते की ज्याचा जे अविनाशी भक्ती करतात, ज्या भक्तीचा नाश नाही होत, त्या भक्तीचा. त्याची न्यायशास्त्री महानुभाव उपासता ती ब्रह्मवस्तू परदेव, आणि माझी चतुर्भुज मूर्ती स्तव परज्ञानाची आणखी. आणि जे म्हणे महानुभाव आहेत, जे माझी उपासना करतात, मला परमेश्वराला परमेश्वर समजून देवतेची भक्ती न करता परमेश्वराची भक्ती करतात आणि परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करतात, ते कुठं जातात? ते माझ्या पदाला येऊन पावतात. ज्ञान भक्ती वैराग्य करून या भले, त्याही माते का निष्ठेसी आराधिले, म्हणून तयासी प्रेम पर दिदले, वेद ब्रह्मपुरा ते परतो ते. आणि त्यांनी माझं आचरण केल्यानंतर त्यांना परत ब्रह्मप्राप्ती होते, परत जात नाही. तो शुकदेव म्हणे, देवा ऋषिकेशी तुम्ही चतुर्योगी ज्ञान दिले कौनाशी, ते मज सांगावे स्वामी सविशेषी. आजी देवाधिदेवा, आजच देवा मला तुम्ही जे 4 प्रकारचं ज्ञान जे सांगितलं आहे, चतुर्योगी ज्ञान म्हणजे 4 युगाचं, ते ज्ञान मला तुम्ही सांगा म्हणे. पुढे एका शुकदेवा परसाधान, मी या कृतयुगागी हंसरूप धरून मनुवास निरोपिले. मग देव काय म्हणतात? ऐक शुकदेवा, मी कृतयुगामध्ये हंस अवतार धरून मनुस निरूपण केला. मनु जे 14 मनु आहेत त्यांना निरूपण केलं म्हणे. ऐका शुका, कोणे एके अवसरी ब्रह्म गेला सनकादिकाची आघरी, त्याची प्रश्न केला विचारुनी अंतरी त्रिगुणात्मक. मग एक वेळा ऐक म्हणे शुका, कोणे एके अवसरी ब्रह्म गेला सनकादिकाच्या घरी, ब्रह्मदेव सनकाच्या घरी गेला, त्याची प्रश्न केला विचारी अंतरी त्रिगुणात्मकाचा. म्हणे रज तम सत्व या त्रिगुणाचा भेद काय आहे तो आम्हाला सांगा. वरद पुत्र म्हणती ऐका तो प्रश्नवाणी, सांगता त्रिगुणाची गुंफिली वेणी, रजतम सत्व उकले परी कवनी, उपाय ज्ञान कवन. आणि याच्याकरता कोणतं ज्ञान आहे? हे रजतम सत्व हे त्रिगुणाची जी वेणी आहे, ही उकलण्याकरता, जीवाला मोक्ष मिळण्याकरता कोणतं ज्ञान आहे? ते ज्ञान सांगा म्हणतो. कोण म्हणतो? शुकदेव म्हणतो. कोणाला? श्रीकृष्ण महाराजांना. वरद पुत्र म्हणती ऐका हे हो प्रश्नवाणी, सांगिता ती त्रिभुवनी गुंफिली वेणी, रजतम सत्व उकरे परी कवनी, उपाय ज्ञान कवन. प्रश्न ऐकुनी संदेहा डोही, पडला ब्रह्म प्रश्न न सुचे काही, ना आठवे शब्द तो स्मरीला लवलाही, परात पर पुरुष तो. आणि मग ज्यावेळेस ब्रह्माच्या पुत्रांनी त्याला विचारलं की ही त्रिगुणाची वेणी बळकट आहे, ही कशी उकलेल, त्याचं उत्तर ब्रह्मदेवाजवळ होतं. म्हणून ब्रह्मदेवानं मनात दुसरं चिंतन केलं. त्याला काही सुचत नव्हतं. मग त्यानं परात्पर परब्रह्म परमेश्वराचं नाम स्मरण केलं. काल्पादोष भगवंत पंचावतारी, तयाचे धरिले ध्यान महादुःखांतरी, धावया पावला परमहंस श्रीहरी, त्या पंचातुल होता. पुढे ऐका प्राप्ती फळ, आता ऐका कामशास्त्रीचे पंथी,
ते शास्त्र चोर पावले अमरावती. हे तर झालं. परात्पर पुरुष ना आठवे स्मरीला लवला ही परात्पर पुरुष तो. काल्पदोष भगवंत पंचता अवतारी. काल्पदोष कल्पाचे दोष आहे, विकल्पाचे. तयाचे धरिले ध्यान महादुःखंत. त्याच्यापासून खूप दुःख होतात. होते ब्रह्मा घरी राजहंस. ग्रहवत झाला तो नारायण पुरुष. जीव होता तो कृष्णवर्ण. केले त्यास ते गेले ब्रह्मापाशी. आणि मग त्या ठिकाणी एक काळ्या वर्णाचा एक जीव होता. त्या जीवाला घेऊन ते ब्रह्मापाशी गेले. ते दोन्ही हंस बसले ब्रह्मयाचे जानुवरी. बोलती झाले त्रिगुण प्रश्न उत्तरी. वैखरी वाचा ज्ञान परावर निर्धारी. हंस सांगे सुखदेवान. हंस काय सांगतो आहे सुखदेवा? त्रिगुण प्रश्न उत्तर. त्रिगुणाचे प्रश्न उत्तर सांगून राहिले हंस. कोणाला? शनकाधिकाला. शनकाधिक म्हणती तुम्ही कवन दिसती पक्षी परी अविनी वार बोलान. कोठे राहिला वास कवन जात वर्ण. वस्तीय कवन द्विपदी. आणि मग तो शनकाधिक काय म्हणतो? तुम्ही कुठं असता? तुम्ही पक्षी दिसतात. बोलणं तुमचं अनिवार्य आहे एकदम. तुमचा रहिवास कुठे आहे? हंस म्हणे जर पुसाल तर या देहाते. हंस म्हणते जर तुम्ही माझ्या जीवाला पुसाल तर हे विचरती सकळी भूते. तुम्ही कोण पुसा आपण न आपुली याते. आम्ही कोण कोठचे. अरे हंस म्हणतात तुम्ही जर याला विचारलं तर तुम्ही स्वतः कोण आहे हे दाखवा. आपण आपुले कोण आहेत? आम्ही कोण कुठले आहे? आमचं कोण आहे? हंस म्हणे मी नव्हे जीव ना मनुष्य. नव्हे ब्राह्मण क्षत्रिय ना शूद्र वैश्य. ना देवता वर्ण ऋषी भूतवंश. नाही राक्षस योनी. काय म्हणतो आहे हंस? मी जीव नाही, ना मनुष्य नाही, ना ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, शूद्र नाही, वैश्य नाही, देवता नाही, ऋषी नाही, भूत नाही, राक्षस योनी नाही. नो ब्रह्म विष्णू रुद्र सुरपती रमणा. तपो अग्निना वाय नच गगन ताल हे. नच विधी नावा कल्पो जया. तत्पर सच्चिदानंद स्वयंप्रकाश ज्योती. ही ज्योती कोणती आहे? स्वयंप्रकाश ज्योती आहे. ब्रह्मा कोणती? हंसाची. तव ते सनकाधिक कर जोडूनी. करता ती भारपूर्वक विनवणी. म्हणे स्वामी हे संदेह निवारुनी. दाविले मुक्तपंथीन. मग ज्यावेळेस हंसानी त्यांना ज्ञान दिलं त्यावेळेस त्यांनी हात जोडले की देवा तुम्ही खरोखरच आम्हाला ज्ञान दिलं म्हणे. मग तो हंस अवतार जगन्नाथ. तेने दाविला परावर शास्त्राचा सिद्धांत. हरला संदेह राजा संकल्प त्वरितन. ते झाले योगारूढन. मग त्यांचा जो मनातला जो शंका होती ते मिटली आणि ते आपल्या राज्यावर योगारूढ झाले. आणि आगम निगम वेद पुराण पाचही शास्त्र ज्योतिषे व्याकरण. याचे ओंकारापासून मूळमंडन. माझे एक नामशास्त्र. मग काय सांगता देव? हे जे बाकीचे हे जेवढे शास्त्र आहे पण माझं कोणतं? एकच नामशास्त्र आहे माझं. तैशी चित्रेतगी श्री दत्ता उधुते. उपदेशिली अरळक यदुबुराया ते. पद्म ऋषी वरदान सहसार्जुना ते. गोरख शंकराचार्यान. मग तसेच श्री त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय महाराज आहे की ज्यांनी अरळकाला ज्ञान दिलं, यदुराजाला, पद्म ऋषीला वरदान, शास्त्रार्जुनाचं आणि गोरक्ष शंकराचार्य यांना हे मेन आहेत की यांना श्री दत्तात्रय महाराजांनी ज्ञान दिलं. याच्यात सर्वात मेन श्री दत्तात्रय प्रभू. श्रीकृष्ण म्हणे ऐक शुगदेवा इति. आजी द्वापारी त्या उद्धवा प्रती. हे कलियुगी भविष्य ज्ञान प्रचिती. होईल नागार्जुनासीन. मग ते श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? शुकदेवा आजच द्वापार युगात उद्धवाला हे ज्ञान मिळालं आहे म्हणे आणि कलियुगी भविष्य ज्ञान प्रचिती होईल म्हणे नागार्जुनासीन. आता ऐक शुकदेवा तू धरुणी भाव. एक न्यायशास्त्री चतुप्रकारी नाव. कृतयुगी ते उपनिषेध शास्त्र सर्व. सांग ब्रह्मानिमित्तने. हे सर्व ब्रह्मानिमित्तने हे उपनिषेध आहे कृतयुगात.
ते ती शास्त्र पा सकृत एक, यदुरायाचे चुकविले दुःख, द्वापारी प्रसिद्ध गीताशास्त्र ऐकन, कळयुगी ब्रह्मविद्यान. ह्या द्वापार युगात गीता आहे जी आपल्याला ज्ञान देणारी, कलियुगात ब्रह्मविद्या. ब्रह्म म्हणजे परमेश्वराची जी विद्या आहे, जी परमेश्वराकडे पोहोचवणारी आहे, तिला म्हटली आहे ब्रह्मविद्या. तिचंच नाव आहे द्वापार युगात गीता. याच्यापासूनच मुक्ती, याच्यावर आचरण केल्यानं मुक्ती मिळते. ऐसे हे परज्ञान द्यावया लागी, उद्धरितसे शुका. असं हे परज्ञान देऊन देव उद्धरतात म्हणे शुकदेवा. कृती शुक्ल रूपे हंस अवतरला हरी, त्रेतिया रक्तवर्ण तनु ब्रह्मचारी, द्वापारी श्यामवर्ण होय मुरारीन, कलियुगी गौरवर्ण. कृतयुगामध्ये शुक्ल पक्षात रूप अवतरलं, त्रेतायुगात आरक्तवर्ण ब्रह्मचारी, द्वापारयुगात श्यामवर्ण आणि कलियुगात गौरवर्ण. चांपे गौरव पू तुझी सुंदर अति, अवलोकोनी आनंद वाटे चित्ती. मग ती गौरव मूर्ती. ऐसे जव हंस अवतार बोलिला, त्या सनकादिकाचा संदेश फिटला. कृष्णवर्ण हंस तो एक श्वेत झाला, ज्ञान करून यान. मग त्यावेळेस सनकादिकाचा संशय फिटला. त्यावेळेस तो हंसाचा कृष्ण काळावर्ण होता, तो एकदम श्वेत झाला. श्वेत म्हणजे सफेद, शुभ्र. श्री भगवान वाच्य यश्च सर्व समारंभ, काम संकल्प विवर्जितम, ज्ञानानिदग्ध कर्माने तमाम पंडितम बुधा. हे गीतेतला श्लोक आहे की ज्ञान तुम्ही जर संकल्प केला, यश्च सर्व समारंभ काम संकल्प विवर्जितम. तुम्ही जर चांगला संकल्प केला, चांगला संकल्प परमेश्वराकडे जाण्याचा, भक्ती करण्याचा, नामस्मरण करण्याचा, ज्ञान घेण्याचा संकल्प जर केला, तर तुम्ही खरोखरच परमेश्वर प्राप्तीला जाल. श्रीकृष्ण म्हणे द्वापार युगाच्या अवसानी, होईल बहुत काळीची रिगवणी, मी अवतार धरीन पीतवर्णी, गौतमी तटी खेळे क्रीडा. श्रीकृष्ण महाराजनं द्वापार युगात अवतार धारण करायचं सांगितलं होतं आणि मी त्या गौतमीच्या तरी क्रीडा करील. तेचे जन्मती सुबोधराज साधूजन, तया प्रतिनिरूपण माझे ज्ञान, ते करतील निर्गुण नामस्मरण, भक्तिभावेन. ते त्या ठिकाणी जे एवढे साधू संतजन आहेत, सुबोध आहेत, त्यांना मी माझं ज्ञान सांगून आणि ते माझ्या नामाचा जप करतात. असो हे अवराचार्य साधून निवृत्त, कलियुगी नाना मार्ग होती बहुत, ते आराधिती देवता भूत प्रेत मंत्र अभ्यास करून याने. हे कलियुगामध्ये नाना प्रकारचे देवता आहेत आणि त्या भूतांना अभ्यास करतात आणि त्या भूतांना बोलवतात आणि त्यांच्यापासून कार्य करतात. असो हे अवराचार्य साधू निवृत्त, कलियुगी नाना मार्ग होती बहुत, ते आचरती देवता भूतप्रेत मंत्र अभ्यास करून या. एक आव्हाने ती मुंजिया नरसिंह, एक मुर्दे उठवती स्मशानी बहु, एक म्हणती मनुष्य जन्माशी जाऊन, एक कलियुगी साधू. काय म्हणता आम्ही, ते मुर्दे उठवतात स्मशानाचे, मंत्र अभ्यास करतात आणि मग काय म्हणतात आम्ही कलियुगाचे साधू. ऐसे हे आवर ज्ञान संपूर्ण त्या, ऐकी जे व्यासनंदना आणि कही अवतार भेद नामना, ऐक भक्त भजन भक्ती. आणि याच्यापेक्षाही अनेक अवतार आहेत. व्यासनंदन म्हणजे व्यासनंदन कोणाला म्हटलं आहे, शुकाला. ऐक म्हणे व्यासनंदना. हे 8 अवतार परमेश्वराचे आणि 10 अवतार त्या विष्णूचे. हे भागवती बोलली महावाक्य निरूपिले उद्धवाची. आणि भागवतामध्ये सुद्धा हे वाक्य निरूपण केलेलं आहे. 8 अवतार कोणाचे आहे, परमेश्वराचे आहे आणि 10 अवतार त्या विष्णूचे. तर तो वृषभाग्नी नर नारायण, चौथा दंतकुमार श्री भगवान. हे परमेश्वर अवतार निर्गुणन आणि चतुर्युगी चारी. आणि ह्या 4 युगात कोणकोणचे अवतार आहे, दत्त प्रभू, चक्रधर स्वामी, श्री दत्तात्रेय महाराज, श्री गोपालकृष्ण महाराज,
श्री गोविंद प्रभू महाराज, श्री चक्रपाणी महाराज हे चळयुगाचे आहे. हा सर्व तुझ केला उपदेश तैसाची अवधूत यदुरायासन ऋषभनंदना नानवी ज्ञानी आसन सांगितले जनकाप्रती. हे जनकाला सुद्धा सांगितलं आहे म्हणे, अवधूताने यदुराजाच सांगितलं आहे म्हणे अवधूत वेशाने. हे बोलिले भविष्य कल्पपुराणी आणि कराया कल्पपुराणी. जर विश्वास न येई तुझी मनी तर तू पाहे तेथन कल्प पुराणात जाऊन पहा. जर तुला विश्वास येत नसेल तर तिथे जाऊन पहा. श्रीकृष्ण भगवंत म्हणताय, तेने विदेही जानकाशी पुसोनी पाये खुना सकळ शास्त्राच्या. तेथे जे विधेयी जनक आहेत त्यांना जे विधेयी कोणाला म्हटलं आहे की ज्यांना स्वतःचं देह कसं सांभाळावा याची त्यांना हे नाही, ज्ञान नाही. स्वतःचा देह कसं सांभाळावा याची त्यांना ज्ञान नाही. असे ते विधी आहे आणि त्यांना तुम्ही विचारावा. आता ऐक शुका या ज्ञानाचा विचार. मी अंगलवस्त्र गळिता शास्त्राधार. अहिंसा धर्म सर्व धर्मा माझी थोरण पतिव्रता धर्मपूज्यन. काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज, ऐक शुकदेवा, या सर्व ज्ञानात अहिंसा धर्म श्रेष्ठ आहे आणि पतिव्रता धर्म कसा असावा. आपण आपल्या हातून हिंसा व्हायला नको. आणि पतिव्रता स्त्रीसारखा धर्म म्हणजे एकाचीच पूजा करायची आणि तो खरा. तैसा उदल्या सर्व ज्ञान ज्योती तेने प्रकाश भिन्नल्या पदार्थ जातीन त्याचे अजन घातल्या दिसतात. निधानगत पातळीचे जसं परमेश्वराचं ज्ञान आहे हे मनुष्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चुकवते. आणि त्या ज्ञानापासून मनुष्याला आपलं काय, आपण कुठं काय होतो, काय केलं ते कळतं. म्हणून तो पुनरुपी त्या मार्गाला कोणत्या मार्गाला, जड कर्म आहे, जे जड कर्म आहे त्या मार्गाला तो वळत नाही, कारण त्याला ज्ञान राहते. जसं सूर्य उदळ झाल्यावर शेतात पाहिलं तर सूर्य उदळ झाल्यावर सर्व दिसतं. किंवा एखादी अंजन असतं आणि ते एका मुलाला लावतात तर तो जमिनीमधलं द्रव्य दिसतं, त्याला सुवर्ण दिसतं जमिनीतलं. शुकदेव म्हणे, आधी तू करी चित्तशुद्धी करी वैराग्य निर्वेदात्मबोधी. तू भक्ती बळे स्मरसी निधान साधी परात्पर वस्तू ते. आणि मग शुकदेवा आधी तुम्ही चित्त शुद्ध करा, श्रीकृष्ण महाराज म्हणताय, आणि वैराग्य निर्वेद आत्मबोध घे आणि माझं नामस्मरण कर आणि परात्पर वस्तूला आठव. ऐसे तयाचे झाले या विशेष ज्ञान मग मूर्तीशी लाविले चित्त चैतन्य. हे सकळ देवताचे साधन त्या जावी सत्य शुका. आणि हे सर्व सोडून दे शुका आणि माझीच भक्ती कर, हे सत्य आहे. ती व्यभिचारी भक्तीचे बळ शुद्ध कर्म क्रियेने तू होशी निर्मळ. मग तू होशील कैवल्याचे फळ लागली अक्षयी मोक्षपदाची. आणि मग तू भक्ती कशी कर, अविभिचारी भक्ती कर. त्या अविभिचारी भक्तीनं तुझा ज्ञान आणि तुझ्या भक्तीनं काय होईल, तुला निजरूप मिळेल परमेश्वराचं. जैसे दर्पणा प्रतिबिंब आपोआप दिसेल तुझ्या दृष्टी त्या ज्ञानानं म्हणे. जसं तुला आपण स्वतः पाहण्याकरता, आपला चेहरा पाहण्याकरता आपण आरसा पाहतो, आरशात आपला चेहरा कसा आहे हे आपण असा सांगू शकत नाही. ते पाहण्याकरता तसा आरसा लागतो. तसं त्या ज्ञानानं तुला आरसा दिसेल आणि त्याला तू कोण्या जन्मात काय केला हे सर्व आठवेल म्हणे. आणि त्यातून तू अक्षय मोक्षपदी जाशील.
जैसे शुका माझे अव्यक्त निज रूप, तैसे होईल तुझे जीवस्वरूप. तैसे दर्पणा प्रतिबिंब आपोआप दिसेल तुझ्या दृष्टी. आणि मग जसे माझं रूप आहे तसं तुझंच रूप होईल आणि तुला प्रतिबिंब तुझ्या दर्पणापती म्हणजे जसं आरशात आपण स्वतःचं रूप पाहतो असं तुला तुझंच रूप दिसेल म्हणे. आणि मग तेव्हा तुला समजेल की काय परमेश्वर आहेत. खरोखर आजपर्यंत आपण 84 लक्ष येऊन भोगून आलो, पण परमेश्वराचं दर्शन आपल्याला झालं नाही. आणि आता आपल्याला दर्शन होईल असं व्यासाला आपला शुकाला असं श्रीकृष्ण महाराज सांगतायत. ऐसे साधुनिया ज्ञान भक्ती वैराग्य होवी त्रिदंडी तेने नासेल कर्मडाग. तू ज्ञान भक्ती आणि वैराग्य कर, त्याच्यापासून त्रिदंडी होशील, त्याच्यापासून तुझ्या कर्माचा नाश होईल. तरीच तू पावशील प्रेमपद अभंग न येसी पुनरावृत्ती. अभंग न भंगणारे अभंग जे परमेश्वराचं रूप आहे त्याला तू प्राप्त होशील आणि पुनरुपी जन्माला येणार नाही, पुनरुपी मृत्यूला जाणार नाही. पाहता अनंत ब्रह्मांडाची या माळा, त्या ती चालक शक्ती याची या गळा. तेही आदरी आधी करुणी देवता कळा सकळा. जीवा अशी नरक भोगविती. देवता कशा आहे? अनंत ब्रह्मांडाच्या माळा आहे आणि त्यामध्ये देवता मनुष्याला जीवाला भोगावायला लावतात. या ज्ञानाचे जाणीजे पदार्थ चौक, तोची करिताय परात्पर विवेक. याचा अर्थ नेने प्रकृत श्लोक. लोकन जे सार सर्व विद्येचे, आणि हे सर्व विद्येचं जे सार आहे ते कुठं आहे? माझ्या ज्ञानात आहे. या ज्ञानानं तू चारी पदार्थ पाहू शकशील, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर. आणि हे प्राकृत लोकसुद्धा, यांनासुद्धा प्राकृतातसुद्धा हे प्राकृत लोक आहे म्हणे. हे सारे सर्व विद्येचे असो सकळई शुगदेवा मुनी. आता सर्व परित्याजुनी वैराग्यवनी. निर्विजित संग बैसुनी पद्मासनी मग स्मरावे माते. आणि मग श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तू वैराग्य धारण करून विवर्जित ज्या ठिकाणी पद्मासनी बैस आणि माझे स्मरण कर. आणि ह्या माया मिथ्तीच्या मृगजळ दिसे हा प्रपंच नाशिवंत केवळ. म्हणून होई जे एकचित्त निश्चळ माझ्या ठाई शुगदेवा. आणि मग काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज? हे माया मिथ्य मृगजळ आहे म्हणे. संसार हा माया मिथ्य मृगजळ आहे, प्रपंच नाशिवंत आहे. परात परतो परब्रह्म भगवंत. पाहता सकळा माझी सारभूत. सर्व ब्रह्मांडी जीव देवता समस्तन भृत सेवक तया ते. आणि पहा परात्पर परब्रह्म भगवंत जो आहे, या सर्व जीव देवता ब्रह्मांडीच्या देवता परमेश्वराच्या सेवक आहेत. कोणाच्या? परमेश्वराच्या. जीवाचे नासावयास संस्कृती सार मानवरूपी होत आहे परमेश्वरन. या जीवाशी मी उतरील पैल पारून नेईल कैवल्य पदाशी. असं श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात? मनुष्याला या संस्कृतीतून जर संसाराने ही संस्कृती जर सुटायचं असेल, त्याला मानवरूप देऊन काय म्हणतात परमेश्वर? त्याला मानवरूप होत आहे परमेश्वरन. या जीवाशी मी उतरील पैल पारून. आणि मग मी त्या जीवाला मानवरूप देऊन आणि त्याला पहिलं तीरावर घेऊन जाईल. श्रीकृष्ण भगवंत याला कोणा सांगताय? शुकदेवांना. असो सकळई शुकदेव मुनी. आता सर्व परित्यागुनी वैराग्यवनी निर्विवनी संगस बैसुनी पद्मासनी मग स्मरावे माते. आणि हे माया मिथ्या मृगजळ दिसे हा प्रपंच नाशिवंत केवळ. म्हणून या होई जे एक चित्त निश्चळ माझ्या ठाई शुकदेवा. परात्पर तो परब्रह्म भगवंत. पाहता सकळा माझी सारभूत. सर्व ब्रह्मांडी देवदेवता स्मरतन मृत्यूसेवक तया ते. जीवाचे नासवया संस्कृती सार मानवरूपी होत आहे परमेश्वरू. या जीवाशी मनुष्य वेशातच परमेश्वर मिळतो, इतर यवनीत मिळू शकत नाही असं शास्त्रसुद्धा सांगतं. मानव रूपातच मनुष्याला
मानवाचं कल्याण करता येते, इतर योनीमध्ये नाही. आता बैसोनिया निकट आसनी तू भावपूर्वक माझी मूर्त आवाहनी करोनी एकनिष्ठा ज्ञान संस्मरणीन होई जे योगारूढन. मग काय म्हणतात, तू एका निश्चल ठिकाणी बैस आणि तिथून माझं नामस्मरण कर एकनिष्ठेनं आणि योग ध्यानस्थ बैस. तुझ्या मस्तकी ठेविला भय कर माझे घेई जे वचन सत्य निर्धार. तू निकट माझा भक्त थोर आवडता अतिशय. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तुझ्या मस्तकावर माझा हात आहे, माझा अभयकर आहे आणि माझे वचनसुद्धा घे. तू माझा निकट भक्त आहे, आवडता. ऐसे बहुत परी सांगोनी समस्त द्वारके जाऊ ऐसे बोलिले श्री अनंत. मग शुकदेव जोडोनी दोन्ही हस्त स्तुती करता झाला. मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, आता आपण द्वारकेत जाऊ. मग शुकदेव हात जोडायला लागला श्रीकृष्ण भगवंतांना. घालोनी या चरणाशी लोटांगण, हात जोडले, दंडवत घातला लंबा लोटांगण. जय जय म्हणून करी विनवणी म्हणे क्षमा की जे जी सारंगपाणी. देवा मला क्षमा करा, माझ्यासारखा अपराधी कोणी नाही म्हणे. आता सेवकाशी म्हणे जय जय श्री गरुड ध्वजा. जय जय भक्तवत्सला महाराजा. जानोनी म्हणे आर्त पूर्वजी ओजा. स्वामी देवाधिदेवा. देवा तुम्ही सर्व मनांचा, सर्व भक्तांचा मनोरथ भाव जाणून, आणि तुम्ही भक्तवत्सल आहेत महाराज. तुम्ही गरुडावर ध्वजा म्हणजे गरुडावर स्वार करणारे, गरुडावर स्वार होऊन तुम्ही भक्तांचं संरक्षण करणारे. पुनरुपी विनंती करी पुनरपी शुकदेव विनंती करी मस्तक ठेविला चरणावरी. व्यास सुल्लजाची पुसुनी श्रीहरी द्वारकेची बीजे केले. आणि मग व्यास आणि सुल्लजा यांना विचारलं श्रीकृष्ण भगवंतानं. शुकदेवाच्या मस्तकावर हात ठेवला आणि देव निघाले मार्गे. श्रीकृष्ण गेले यावर द्वारकेची. मग शुक गेला तपोवनाशी, तो सत्वर पावला ऋषी आश्रमाशी. पाळी सरोवराच्या पाळी ऋषी आश्रमाशी गेला. त्या माणिक सरोवराची वसंत बारिया माणिक सरोवरावर त्याची ती अपार वृक्ष शीतळ छाया, खूप अपार वृक्ष शीतळ थंडीगार छाया आहे. आता असो होते तिचा वर्तमान पावला वनी शुकाशी लागेन. ध्यानंतया श्री गुरु श्रीकृष्णदेव प्रसन्न म्हणे कवी कोपित कृष्णदास. आणि ज्या शुकाला श्रीकृष्ण महाराज प्रसन्न आहे, आता त्याचं जीवाचं तो आपलं स्वतःचं कल्याण करणार आहे. तो आता संसारात राहणार नाही. इति श्री भागवते महापुराणे दशमस्कंदे शुकदेव चरित्र महापुण्य पावन पवित्र परावर निरोपणम वैराग्य प्रशासनम 10मो अध्याय. गौड श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गोपालकृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. दंडवत हो.